राम राम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित भालेराव आणि ह्या आपल्या बाळा. काय झालं राजा? राम राम म्हणलं. आज आपण आलेलोय नवीन दौऱ्याप्रमाणे जरा खास पाहुण्यांना भेटायला. पाहुण्यांना मस्त पैकी भेटून घेतलं आणि त्याच्यानंतर पाहुणे म्हणले एवढा लांबून प्रवास करत तुम्ही डायरेक्ट कोल्हापूरला आली. म्हणलं आता यावं लागत, संघर्षाचा काळ आहे आमचा. त्यानंतर पाहुण्यांनी आपल्याला मस्त पैकी त्यांचं बाळा म्हणून शॉप दाखवलं. शॉप एक नंबर क्वालिटी होतं. त्यांनी पण मस्त पैकी आपलं साम्राज्य हे शून्यातूनच केलेलं आहे. त्यानंतर पाहुणे मला म्हणले सुमित शेठ तुम्हाला मस्त पैकी चहा सांगते. मी त्यांना म्हणलं चहा येईपर्यंत आपण मस्त पैकी फोटोशूट करून घेऊ. म्हणजे काय होतं, कमी वेळेत जास्त आपण काम केलं जातं. मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गाडीला बिलकुल ब्रेक नाही, त्याच्यामुळे आपण एका दिवसात कोल्हापूरवरून डायरेक्ट नगर ते कोल्हापूर एका दिवसात रिटर्न केलेलं आहे. पाहुण्यांचा स्वभाव बाकी एक नंबर क्वालिटी होता. खूप भारी वाटलं मला या ठिकाणी पाहुण्यांना भेटून. मस्त पैकी पाहुण्यांनी आम्ही फोटोशूट करून घेतलं. पाहुण्यांनी मला मस्त पैकी फायद्याच्या आणि तोट्याच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. पाहुणे मला म्हणले बाळा एवढ्या लांब पावसा पाण्यात यायची काय गरज होती तुला. हा पण मी त्यांना सांगितलं की शेतकऱ्याच्या पोरांना हा जन्म